शरीरं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः दिवसामागुण रात्र धावते सकाळ संध्याकाळ सूत्रधार जो या साऱ्याचा नामतयाचे काय तयाच्या मनात दडले नकळे कधी कुणा क्षणात होते संभव सारे क्षणापूर्वीचे असंभव 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 गुन्हा करतो तो मूर्ख नसतो, पकडला जातो तो मूर्ख असतो माई. आमच्या वसईच्या वाड्यामध्ये खजिना आहे. तडक मुंबईला जायचं आणि सुलेखाबाईंना भेटायचं. अहो तो परत आलाय. कोण तो? तो रमाकांत खोत. मी कोण तुमचा न्यायनिवाडा करणारी मिस्टर भोसले? तो तू ऑलरेडी केलायस. शिक्षा सुनावली आहेस मला, माझं काही न ऐकता. आलात? बसूला जरा मला प्यायला पाणी द्या. अहो मला तुम्हाला एक महत्त्वाचं सांगायचंय. एक मिनिट मला जरा श्वास तर घेऊ दे. अहो माईंचा फोन आला होता. बरं मग? तो रमाकांत खोत जेलमधनं सुटलाय म्हणे. तो माईंकडे आला होता, त्यांना काहीतरी वेडवाकडे बोलला. ठीक आहे, एवढं पॅनिक व्हायचं काही कारण नाहीये. खोत काय आपल्याला फार त्रास देऊ शकणार नाही. त्याला एकदा धडा मिळालाय तसा. पण ठीक आहे, तरी सुद्धा आपण एखाद्या चांगल्या वकिलाला किंवा मोठ्या अधिकाऱ्याला भेटून ठरवू काय करायचं ते. तू मुख्य म्हणजे तू टेन्शन घेऊ नकोस. या आधी किंवा शुभ्राला काही बोललीस का? दोघही नाहीये तो घरात. ठीक आहे, ते आले की बोलू त्यांच्याशी. टेन्शन घेऊ नकोस. मी पाणी आणते. एक मिनिट, माझ्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण माईंना इथे राहायला बोलूया का? म्हणजे तिकडे ते एकट्या पडायला नको. अहो मी म्हटलं त्यांना तसं, तर नको म्हणाल्या. आता शुभ्रा आली की परत फोन करूया त्यांना. बरं ठीक आहे. मी आणते पाणी. अरे चंदू, तू काय मानलास? मगाशी झालं. प्रथमेशची काही पुस्तकं राहिली होती इकडे, ती. अच्छा, अरे बस ना, बस बस. काय खबर बात? चाललंय. काय चाललंय सध्या? कामं चालली आहेत. नाही ते ठीक आहे, पण काय काम चाललंय? 2-3 प्रॉपर्टीची डील्स आहेत, सुरू आहे. त्या सरंजामेसाठी अजूनही काम करतोस? त्यांच्यासाठीही करतो. स्वप्नील आलाय. हो, आपल्या वाड्याबद्दल काही काही बोलत होता. आपल्या वाड्याबद्दल?
मला वाटतं आधीनं काहीतरी मस्करी केली असावी त्याची. कशाबद्दल? तो म्हणत होता की आपल्या वाड्यामध्ये आपल्या पूर्वजांनी लपवून ठेवलेली करोडो रुपयाची संपत्ती आहे म्हणे. खरं आहे का बाबा हे? खरं आहे का हे? अरे नाही रे. गेली अनेक वर्ष आजोबा ही संपत्ती शोधायचा प्रयत्न करतायत म्हणे. आणि आता आधी सुद्धा. खरं म्हणशील ना चंदू, तर मला यातलं फारसं काही माहिती नाहीये. पण म्हणजे काहीतरी माहिती आहे. अरे चंदू, या सगळ्या कथा आहेत रे. बाबा, लहानपणी आम्हा तिघांनाही एकत्र बसवून तुम्ही गोष्टी सांगायचा. पण फक्त हीच गोष्ट मला न सांगण्याचं कारण काय? अरे चंदू, यात सांगण्यासारखं काय आहे मला सांग. नाहीये. आपल्या वाड्यामध्ये पूर्वजांनी करोडो रुपयाची संपत्ती लपवून अरे ठेवली. कसली करोडो रुपयाची संपत्ती घेऊन बसलायस तू? तो खजिना म्हणजे केवळ 4 फुटकी भांडी असू शकतात रे. हो, तसं असलं तरी त्यातल्या एखाद्या फुटक्या भांड्यावर तरी माझा हक्क आहे ना. तू नेहमी नेहमी हक्काच्या गोष्टी का करतोस चंदू? हो, संपत्तीच्या हक्काबद्दल बोलत नाहीये मी, ती खूप नंतरची गोष्ट आहे. पण जी गोष्ट घरातल्याच काय, घराबाहेरच्या व्यक्तीला सुद्धा माहिती आहे, ती मला माहिती असण्याचा सुद्धा हक्क नाहीये. हे बघ, आधीला मी सांगितलं की या गोष्टी तुला सांगायच्या नाहीत म्हणून. कारण पण तू सगळं सोडून मग खजिन्याच्याच पाठीमागे धावलो असतो मी. असंच ना? मग तसं नाहीये. खूप चांगलं ओळखता हो तुम्ही मला. चंदू, तसं नाहीये का मला सांग. नेहमी हातच्या गोष्टी सोडून तू पलट्याच्या मागे लागतोस की नाही सांग मला. म्हणूनच मागं जेव्हा वाडा विकायचा विषय काढला होता तेव्हा एवढा आकांड तांडव केला होता तुम्ही. अरे त्या गोष्टीचा आणि या गोष्टीचा संबंध काय चंदू? हो, कशाचाच कशाशी संबंध नाहीये. कुणाचाच कुणाशी संबंध नाहीये. मुलगा आहे ना मी तुमचा. तो स्वप्नील 4 महिने तुमच्या जवळ राहतोय आणि माझ्याही पेक्षा जवळचा झाला तुम्हाला तो. स्वप्नील? अरे स्वप्नीलला या गोष्टी माहिती आहेत हे मला तुझ्याकडून कळतंय. एरवी मला या गोष्टी माहिती नाहीयेत. मला जन्माला घातल्याचा जर पश्चाताप होत असेल ना तुम्हाला, तर त्या चुकीची शिक्षा आणखी भोगण्याची काहीही गरज नाहीये बाबा. माझी गरज नाहीये ना तुम्हाला. ठीक आहे, मीच तोडून टाकतो सगळे संबंध. नसून खोळंबा, नसून कटकट. असली नाती हवीच कशाला? मी समजेन की एखाद्या अनाथाश्रमामध्ये जन्माला आलो होतो आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची अक्कल आली ते पण निघून गेलो. तुम्ही म्हणत असाल ना तर शास्त्री हे नावच टाकतो. शास्त्री हे नाव, शास्त्र्यांचं घर, शास्त्र्यांचा खजिना, या सगळ्यामध्ये हा उपरा चंदू हवाच कशाला? चंदू, एक अक्षर जरी बोललास ना अशा पुढे मी थोबाड फोडीन तुझा. हा हक्क फक्त माझ्या बापाला आहे. जो माणूस मला स्वतःचा मुलगा असण्याच्या लायकीचा समजत नाही ना, त्याला मी माझा बाप मानू शकत नाही.
काय झालं? झोप लागत नाहीये का? नाही, तुम्ही घरी आल्यापासून मी बघतेय तुम्ही जरा डिस्टर्ब आहात. घरी जाऊन आलात तिथे काही? ते माझं घर नाहीये राधा, माझं घर नाहीये ते. आता त्यांच्याशी माझा कसलाही संबंध नाही. काय झालं? आतापर्यंत मला फक्त वाटत होतं की मी फक्त बाबांच्या मनात चालतो, पण नाही. आई, बाबा, आधी आजोबा सगळ्यांनी मिळून फसवणूक केली आहे माझी. फसवणूक? कसली फसवणूक? आपल्या वसईच्या वाड्यामध्ये आपल्या पूर्वजांनी भरपूर संपत्ती दडवून ठेवली आहे, माहितीये तुला? काय? वसईच्या वाड्यात? नाही ना माहिती? मलाही नव्हतं माहित. आणि मला माहित नव्हतं कारण मला सांगण्यातच आलं नव्हतं. गेली कित्येक वर्ष आजोबा ती संपत्ती शोधतायत. वरचेवर आधी वसईला जातो ते काही आजोबांची आठवण येते म्हणून नाही. ती संपत्ती शोधण्यासाठी आजोबा त्याची मदत घेत आहेत. सगळं शास्त्री कुटुंब लागले त्या संपत्तीच्या शोधात. कुटुंबच काय, आधीचे मित्र, मित्रांच्या मैत्रिणी, सगळे सगळे. आणि या सगळ्यामध्ये फक्त नाहीये तो मी, चंदू. चंदूची गरजच काय आहे म्हणा कोणाला? पोलिसांच्याकडे जायचंय, बोलवा चंदूला. काय धावपळ करायची, बोलवा चंदूला. चंदू आला. पण इथं खजिना शोधायला हुशारी हवी ना. ती फक्त आधीकडे आहे, चंदूकडे नाही. हे बघा, तुम्ही असं चिडू नका. मी तुम्हाला खात्रीनं सांगते, हे सगळं ना गैरसमज नाही. इथून पुढं तू त्यांची कधीही बाजू घ्यायची नाहीस. आतापर्यंत चंदू चुकीचा असायचा ना, असेल. पण या वेळी नाही. प्रिया, काय नाटकं चालवली तुम्ही? तुम्हाला काय हवंय तरी काय? कशाबद्दल बोलतीस तू? तुम्ही काल माझ्या बाबांना भेटून मी त्यांना भेटून त्यांची फक्त माफी मागितली आहे. अँड आय एम ग्लॅड. निदान त्यांनी माझं ऐकून तरी घेतलं. हे बघा इन्स्पेक्टर, स्टॉप ऑल दिस नॉनसेन्स, ओके? मी तुम्हाला माझ्या आयुष्यातनं काढून टाकलंय. यू डोंट मीन एनिथिंग टू मी. आणि तसेही तुम्ही माझ्यासाठी कधीच महत्वाचे नव्हतात. सो डोंट ट्राय टू. आय एम जस्ट ट्राईंग टू रिडीम माय सेल्फ. प्रिया, कळत नकळत माझ्या हातून ज्या चुका झाल्या आहेत त्या सुधारायचा मी प्रयत्न करतो. अँड आय फील आय हॅव द राईट टू डू दॅट. गो टू हेल. आय एम ऑलरेडी देअर. आय एम ऑलरेडी इन हेल. प्रिया, आपल्या जवळची माणसं जी आपल्याला सोडून दूर जातात ना, त्या लाईफ इज हेल. एक्सक्यूज मी, मी काही तुमच्या जवळची वगैरे नाही, एक मिनिट. एक्सक्यूज मी, मी तुझ्याबद्दल बोलतच नाहीये प्रिया. तू माझ्या जवळची कधीच नव्हतीस. नेव्हर. आणि आता मला हे व्यवस्थित रिअलाइज झालंय प्रिया, आपल्या जवळचा माणूस जेव्हा तुटतो ना, तेव्हा तो भांडतो, रागावतो, त्रागा करतो. पण तू तर डायरेक्ट स्विच ऑफच केलास प्रिया.
अगदी सहज आपण मोबाईल ऑफ करतो ना, तसा. तू माझ्या जवळची कधीच नव्हतीस प्रिया, कधीच नाही. आणि डोंट वरी प्रिया, पुन्हा तुला माझ्यामुळे कसलाही त्रास होणार नाही याची काळजी मी स्वतः घेईन. ओके, चल मी ठेवू फोन, बरीच काम आहेत मला आता. चहा. तुम्ही आज दिवसभर घरीच आहात का? का कुठं निघाली असतो? लेक्चरला. क्लासला जाणार नाही असतो? म्हणजे मराठीत सांगितलेलं कळत नाहीये का तुला? हे बघा, काल जे काही झालं ते. त्यानंतर सुद्धा क्लासला जावं असं वाटतं तुला? असं काय करताय तुम्ही? आई, बाबा, प्रिया, आदी ही सगळी आपली माणसं आहेत. आपली? हो. हे बघा, तुम्ही त्या संपत्तीबद्दल जे काही बोललात, म्हणजे तो खजिना सापडलाय का? नाही ना. आणि समजा उद्या तो सापडला तरी त्याच्या ज्या काही वाटण्या होतील. प्रश्न वाटणीचा नाहीये, प्रश्न विश्वासाचा आहे राधा. एक गोष्ट जी घरातल्या सगळ्यांना ठाऊक आहे, घरातल्याच काय बाहेरच्याही सगळ्या लोकांना ठाऊक आहे, ती मला माहित नसावी. कोण आहे कोण मी यांचा? मोठा मुलगा आहे ना मी, जन्म दिला ना त्यांनी मला, की रस्त्यावरच्या कुठल्या तरी कचरा पेटीतून उचलून आणले? हे बघा, तुम्ही प्लीज शांत. आपण हे सगळं बाबांशी बोलू. मला कुणाशी काहीही बोलायचं नाही. एक सांगतो राधा, आई, वडील, बहीण, भाऊ ही सगळी नाती फसवी ठरली आहेत माझ्यासाठी. आणि तुलाही जर तेच करायचं असेल ना तर जरूर जगला असला. काहीतरी काय बोलताय तुम्ही? इथून पुढे तुझा त्यांच्याशी काहीही संबंध नाहीये. आणि तुला जर त्यांच्याशी संबंध ठेवायचा असेल तर तुझा माझ्याशी काहीही संबंध नाही. I'll be in the clinic till 7 p.m. You can come before that. Okay, bye. तुझं सगळं झालं असेल तर आपण निघूया का? काय झालं विक्रांत? You look disturbed. Yes, because I am. काय झालं? No man is an island. कुठलाही माणूस एका बेटासारखा नसतो. मूळ जमिनीपासून तुटलेला, चारी बाजूनी पाण्याने वेढलेला एकटाच. वाचलं होतं कुठेतरी. सगळं खोटं, चुकीचं आहे. झालंय काय विक्रांत? रक्ताची नाती तुटली. फार मनाला नाही लावून घेतलं मी. म्हटलं आपण हा चॉईस कधीच करू शकत नाही, कधीच केला नव्हता. मैत्रीचं नातं श्रेष्ठ, कारण आपण मित्र चूज करतो, आपण निवडतो. म्हणून मित्राला खूप जपला. तोही तुटला. प्रेम केलं, तेही तुटलं. प्रिया शास्त्री, काय झालं त्याचं? काय होणार तिचं? काहीही नाही. निदान माझ्याबरोबर तरी काही होणार नाही.
प्रॉब्लेम काय आहे विक्रांत? मला जरा सगळं पहिल्यापासून सांगशील? प्रॉब्लेम हा आहे विराज की तिला असं वाटतं मी छोड ना यार, चल जाऊन बसू कुठेतरी. सरप्राइजिंग. आज तू मला दारू पिण्याचं इन्व्हिटेशन देतोयस. मी कंपनी मागतोय. अँड युल गेट इट. पण त्याआधी मला प्रियाचा नंबर दे, मी बोलतो तिच्याशी. तू असं काही करणार नाहीयेस विराज. पाण्याने वेढलेल्या बेटाला जमिनीशी जोडण्यासाठी एका ब्रिजची गरज असते. ब्रिज विक्रांत.